चला मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता रायगड किल्ल्यावर. तर निघलोय घरून 10 वाजता रात्रीचे. उद्या सकाळपर्यंत पोहोचू. आम्ही 4 जण आहे. आता भेटू रायगड किल्ल्यावर. तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही रस्ता वगैरे सगळं दाखवणार आहे. चला मग मित्रांनो, आता आपण आलेलो आहे अष्टविनायक मधला एका गणपती, महागणपती रांजणगाव मध्ये. थोड्याच पुढे गेलं तर मंदिर आहे. रांजणगाव म्हणजे कसं मोठं हे MIDC, ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC आहे. अशा प्रकारे मंदिराचं ठिकाण आहे. चला मित्रांनो, आपण आलेलो आहे रांजणगाव गणपतीमध्ये. अष्टविनायक पैकी एक गणपती आहे रांजणगाव गणपती, आणि त्यात आशिया खंडातील सर्वात मोठी MIDC आहे रांजणगाव MIDC. आता आपल्याला जायला खूप उशीर झालेला आहे. 11 वाजले, त्यामुळे मंदिर बंद असणार आहे. त्यामुळे आपण काही मंदिरात जाणार नाही आहे, बाहेरच दर्शन घेणार आहे. आणि त्यात मंदिराचं पण काही दुरुस्तीचं काम चालू होतं. ते पण झाले का नाही ते माहीत नाही. आणि तसं उशीर पण झालेला आहे भरपूर. चला मित्रांनो, आधीच आपलं मंदिर गेलेलं आहे. आता आपण चाललोय रायगड. मित्रांनो, आपलं आता लोणावळ्याच्या आसपास आलेलो आहे. तिथं चांगला पाऊस चालू झालेला आहे आता मस्तपैकी. लोणावळ्याच्या आसपास गार पण लागायला लागले, भिजलोय थोडाफार. आगे बढो. आलेलो आहे लोणावळा खंडाळा. त्या खंडाळा घाटातून मग खाली उतरायची रायगडकडे. आता कसं बा ढग टेकले, डोंगरावर ढग टेकले डायरेक्ट. मित्रांनो, आपण आहे आता खंडाळा घाटात. पाहू शकता कसले जबरदस्त ढग आहे. पूर्णपणे ढग टेकल्यात खंडाळा घाटात. पाऊस पण चालू आहे थोडं थोडं. पाहू शकता कसले प्रचंड ढग येतात. सध्याला रात्रीचे 2 वाजता आपण आहे खंडाळा घाटामध्ये. आणि आता चाललोय आपण रायगडाकडे. पाहू शकता मित्रांनो लोणावळ्याचा व्ह्यू. हा जुना मुंबई पुणे हायवे, सॉरी नवीन मुंबई पुणे हायवे. आता आपण चाललेलो आहे जुन्या हायवेने. तर टेकल्यात ढग डोंगरात.
नमस्कार मित्रांनो, आता आपण खपोलीमध्ये पोहोचलेलो आहे. इथं छत्रपतींचं कसं छानदार असं पुतळा बसवलेला आहे. अश्वस्वार एक नंबर. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे रायगड आपल्यासाठी 50-55 किलोमीटर राहिलेलं आहे. आता जो 5 वाजलेला आहे, आपण रात्री 10 वाजल्यापासून गाडीवर प्रवास करतोय आणि आता रायगड किल्ला आहे. फक्त 15 किलोमीटर राहिलेला आहे. फक्त 15 किलोमीटर. स्वर्गात जायला आता फक्त 15 किलोमीटर राहिलेले. वळण आहे डेंजर. माती साठली गाडीला. पहा मित्रांनो, काहीच दिसत नाही. आता पुढचं अजून 10 किलोमीटर राहिलेले आहे. अशा धुक्यात जायचं मस्त पैकी. स्वर्गात आल्यावर फिलिंगच वेगळी. रस्ता सापडा. आता 5 वाजले, 10 ते 15 मिनिटं झाले असतील. टन येतं. पुढची पाठी आली. ढगात गेलो आम्ही. ढगात स्वर्गात पाणी पडतंय. महाराजांनी किल्ला असं डेंजर बांधलेला आहे. ढगात डायरेक्ट. महाराजांना हिरो जिंदलकरांनी बांधलाय. अरे पण महाराजांनी सांगितलं होतं ना तिथे बांधा बाबा. हा संपलं. थोडं कमी झालं. परत आलं. पुढे रस्ता. ओ मारा ढग संपत आहे. परत तुटायला लागलं इथं. आलं पहा मित्रांनो, कसं मस्त आहे. खड्यात ढग नाही. तू वर टेकडाव गेला ढग्यात. चला मित्रांनो, नमस्कार. आपण आता रायगड किल्ल्यावर आलेलो आहे. आपण इथून चढायला सुरुवात करणार आहे. नीट काय दिसत नाही. आपण आता जवळजवळ 6 वाजता तिथं पोहोचलोय. मित्रांनो, आपण आता रायगडावर आहे आणि इथं हे मंकी म्हणजे माकड. हे पातोरा घाट कसला मस्त दिसतोय. हे ढग पण टेकल्यात. खाली येताना काही व्हिडिओ काढताना इकडून आता उजाडायला लागलेले. इकडल्या साईडला धबधबे. हे पहा छोटे छोटे जे पांढरे दिसते ना, ते धबधबे. वरती पहा स्वर्गात कसं ढग टेकले. विषय का शंका आहे तुला काही? पण आता त्याला रायगड चढायला अर्थ झालेला आहे. बघ कसं मस्त पैकी आहे. हे शिवाजी महाराजांनी बांधलेली जुन्या वाट. ढग कसे टाकलेत. चढलोय. एक चतुर्थांश डीपी काय वर. हो डीपीला तारा गेला.
रोपे याला बांधतो का रोपे या ताराला? ब्रेक लावायला नाही ना काही. हे पहा मित्रांनो, आता निम्मा पेक्षा पण कमी आपण किल्ला चढलेला आहे आणि समोर स्वर्ग. दम लागलाय भरपूर, काही दिसत नाही. पहा, स्वराज्याचं स्वर्ग. कस काय मग, कस काय स्वर्ग, कस काय मित्रांनो, कस काय स्वर्ग बघा, एक नंबर. हे पहा, आपण आता सध्या टकमक टोकाच्या जवळचे, समोर टकमक टोक आहे आणि हा धबधबा. एवढं काही व्यवस्थित दिसत नाही आहे, पण लांबूनच आहे आणि त्याच्यात आत धुकं पण भरपूर आहे, पूर्णपणे धुकं आहे. आत्ताशी टकमक टोक दिसायला लागले. पहा, हा तो धबधबा कसा मस्त दिसतोय स्वर्गात आल्यावर. ते फक्त आपण स्वर्गात आल्यावर पाहू शकतो. मस्त कसला धबधबा, धबधबा एन्जॉय. हा धबधबा दाखवतो बरं बॅक कॅमेरा. धबधब्याचं पाणी कसं मस्त आणि हे पहा तटबंद, भरपूर किल्ला चढायचा. मित्रांनो, आपण नाणे दरवाजाच्या जवळपास आलेलो आहे. ते टकमक टोक तुम्हाला नाणे दरवाजा आपण दाखवतो. नाणे दरवाजा कसा दम लागला का, दीड तास झाले चलत चलत वर आलेलो आहे. पाठीमागे घर टकमक टोक दिसत होता, आता तर बंद झाली. मित्रांनो, पहा किल्ला रायगड दरवाजा. हे आमच्या टूरतले मेंबर. तस काय मस्त. मित्रांनो, आपण आता तिकडून नाणे दरवाजातून वर आलेलो आहे आणि वर आल्यावर हा सुंदरसा व्ह्यू, मस्त छोटासा धबधबा. आणि महाराजांनी त्यांच्या काळात वापरलेली ही एक तोफ आणि ही एक तोफ. यांचा मारा किती लांब होता ते काही मला माहीत नाही. पहा, तिथे सुरुवातीला या दोन तोफा आपल्याला दिसलेल्या आहे. वरती आणखी असेल तर आणखी मी व्हिडिओमध्ये दाखवेन. बघा, आहे किल्ल्याच्या वरच्या बाजूला पूर्णपणे वरती. आणि त्या एक मंदिर आहे, मंदिरावर काही नाव नाही लिहिलेलं कोणत्या देवीचं आहे. आपण दर्शन घेऊया. आता सध्याला आलेलो आहे. इथे महाराजांच्या काळात आहे ना, ह्या ग्राउंडवर होळी